आखाती युद्धामुळे उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठा साखळीवर परिणाम. नागपूरमधील रेडीमेड गारमेंट उत्पादनांना कच्चा माल मिळेना. काम नसल्यानं मजुरांचं पलायन. त्यामुळे अनेक निर्मिती उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर. क्रूड ऑयल नहीं आने के कारण से पॉलिस्टर हमारा पूरा सूरत बेस कपड़ा आता है। सूरत के अंदर में पूरा पॉलिस्टर बेस है, जो पूरा क्रूड ऑयल पेट्रोलियम पदार्थ ही कहलाता है। उसके अंदर में बहुत ज़्यादा तेज़ी आई हुई है, माल समय पर अवेलेबल नहीं है, बहुत ज़्यादा शॉर्टेज हो रही है। हमारे पूरा जितना भी ऑर्डर है वो समय पर सप्लाई नहीं हो पा रहा है। बारामतीत पवार कुटुंबियांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सकाळीच मतदान केलं. यावेळी सगळ्यांनी मतदान करण्याचं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केलं. नंतर माध्यमांशी बोलताना भाऊक ही भावनिक निवडणूक. सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे. त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे. त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे. आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत. आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडतात. खासदार पार्थ पवार यांनी बारामतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. सकाळीच मतदान केंद्र गाठत मतदान केलं. बारामतीत सकाळपासूनच मतदानासाठी रांगा. 2029 मध्ये बारामती विधानसभेत मीच उमेदवार असावं अशी लोकांची भावना. सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवारांचं मोठं विधान. जय पवारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर हे विधान केलंय. तरी सुनेत्रा वहिनींची असली तरी देखील चर्चा ही आहे की तुम्ही या पुढच्या काळात अर्थात 2029 मध्ये तुम्हाला त्या सगळ्या याच्यात पुढे केलं जात आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं. पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोट्या कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी. नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी. जय पवार. खासदार सुप्रिया सुळेंनीही बारामतीत सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सकाळीच मतदान केल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काही विशेष मतदान केंद्र. जळूची इथे गुलाबी रंगाचं मतदान केंद्र. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विश्रांती कक्ष आणि हिरकणी कक्ष देखील तयार. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक आज पार पडते आणि या मतदानाच्या निमित्तानं मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही आकर्षक मतदान केंद्र देखील तयार करण्यात आलेले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातील हे एक मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर मुलींचे शासकीय वसतिगृह जळूची या ठिकाणचं हे मतदारसंघ आपण पाहतोय. आकर्षकरित्या या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहेत. यंदा या मतदान केंद्रामध्ये स्पेशली महिलांसाठीच्या सोयीसुविधा देखील या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि एक गुलाबी रंगाच्या आकर्षक सजावटीमध्ये हे मतदान केंद्र सजवल्याचं आपल्याला दिसतंय. या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांना मोठ्या संख्येनं घरातून बाहेर पडावं यासाठी असा एक अनोखा उपक्रम या मतदारसंघामध्ये करण्यात आलेला आहे. कशा पद्धतीची तुम्ही व्यवस्था केली आहे? अशा आकर्षक पद्धतीचे किती मतदान केंद्र तुम्ही तयार केले? आपण बारामती तालुक्यामध्ये 5 मतदान केंद्र तयार केलेले आहेत. हे पिंक मतदान केंद्र आहे. या ठिकाणी सर्व महिला हे मतदान केंद्र चालवतात. सर्व अधिकारी या केंद्रावर महिला असतात. पूर्ण पिंक सजावट या मतदार केंद्रावर केलेली आहे आणि या ठिकाणी खूप चांगल्या अशा सुविधा मतदारांना देण्यात आलेल्या आहेत. प्रथमोपचार कक्ष आहे, पिण्याचं पाणी दिलेलं आहे, ज्येष्ठ नागरिकांना थांबण्यासाठी विश्रांती कक्ष दिलेला आहे, हिरकणी कक्ष दिलेला आहे. त्याचबरोबर आपण इथं विश्रांती कक्ष म्हणजे इतर नागरिकांना येण्यासाठी विश्रांती कक्ष केलेला आहे आणि सेल्फी पॉईंट ठेवलेला आहे. राहुरी विधानसभेसाठी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. अक्षय कर्डिले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मुकाटे यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. आज हा परिवार माझ्यासोबत एक कुटुंबासारखा उभा आहे, म्हणून मला पूर्णपणे खात्री आहे, विश्वास आहे. मी आज डोळे बंद करून सांगू शकतो की इथं येणारा प्रत्येक व्यक्ती नगर राहुरी पाथर्डीचा हा पूर्णपणे साहेबांच्या प्रती असणारी भावना ही माताच्या रूपात व्यक्त होऊन मला संधी देतोय. त्या संधीची जाणीव मला आयुष्यभर राहणार आहे.
राहुरीची जनता सुज्ञ 4 मे रोजी अक्षय कर्डिले राहुरी विधानसभेचे आमदार झालेले दिसतील. सुजय विखे पाटील यांना विश्वास. पक्षानं दिलेली जबाबदारी योग्य पार पाडल्याचंही सुजय विखे यांचं विधान. तिकडचा पूर्ण विषय पॅक झालेला आहे. ज्या अर्थी मी इकडे फिरतोय त्या अर्थी तिकडे जाण्यासारखं मला काही राहिलेलं नाही. पक्षाने दिलेली जबाबदारी आपण पूर्णपणे पार पाडलेली आहे. राहुरी विधानसभेची जनता सुज्ञ आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आणि पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 4 मेला अक्षय शिवाजीराव कर्डिले हे राहुरी विधानसभेचे आमदार प्रचंड बहुमताने झालेले दिसतील एवढं मला सांगायचं. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. राहुरीतील देसवंडी गावात त्यांनी मतदान केलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खेवरे यांनी बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत आज पहिल्या टप्प्याचं मतदान. पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी मतदान सुरू. 152 जागांसाठी 1070 उमेदवार रिंगणात. तृणमूल काँग्रेस आणि भाजपत थेट लढत. तमिळनाडू विधानसभेच्या सगळ्या 234 जागांसाठी मतदान होत आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये 5 कोटीहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार. 243 जागांसाठी 4000पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावला. 4 मे रोजी मतमोजणी होणार. मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला. चेन्नई इथल्या मतदान केंद्रावरती मतदान केलं. सगळ्यांनी मतदान करण्याचं स्टालिन यांनी आवाहन केलं. विधान परिषदेसाठी भाजपच्या 6 जागांवर नेत्यांची नावं निश्चित झाल्याची माहिती. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब. निवडलेली नावं दिल्लीत पाठवली जाणार आणि त्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता. उल्हासनगर महापालिकेत शिवसेना भाजपमध्ये संघर्ष. महापौर अश्विनी निकम यांनी काँग्रेस नगरसेविकेच्या नावाची विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा केल्यानं वाद. महापौरांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप. विरोध सुरू असताना महापौरांनी महासभा तहकूब केली.